ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ ಬಿದ್ರಿ ಕಲೆಗೆ ಸರ್ಕಾರ ಪದ್ಮಶ್ರೀ ಪ್ರಶಸ್ತಿ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಗೌರವ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಆದರೆ ಈ ಒಂದು ಕಲೆ ಏನಿದೆ ಇದು ನಶಿಸಿ ಹೋಗುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬೀದರ್ನಲ್ಲಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ನಾವೀಗ ಈ ಕಲಾಕೃತಿ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕಚೇರಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿನ ಕಲೆ ಯಾವ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಬಿದ್ರಿ ಕಲೆಯನ್ನು ಬಿದ್ರಿ ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ನಿಮ್ಮ ಮುಂದಿಡ್ತೀವಿ. ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಇವು ಕಲಾಕೃತಿಗಳು ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿರುವಂಥವು ಶೋಕೇಸ್ನಲ್ಲಿ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಇವು ಒಂದೊಂದು ಕಲಾಕೃತಿಗಳು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ 3-4 ದಿನಗಳ ಕಾಲ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾಪರನ್ನು ಮೊದಲಿಗೆ ಏನಂತಂದರೆ ಕ್ಲೀನಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ಫುಲ್ ಏನಂತಂದರೆ ಸುತ್ತಲೂ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಒಂದು ಕಲಾಕೃತಿ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದಾದ ಬಳಿಕ ಮುಂದಿನ ಪ್ರೊಸೆಸ್ 2-3-4-5 ಹಂತದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕೆಲಸಗಳು ನಡೀತವೆ. ಭಾಳಷ್ಟು ಏನಂತಂದರೆ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಒಬ್ಬರು ಈ ಒಂದು ಒಂದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಲಾಕೃತಿ ಮಾಡಲು ಒಂದು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂಥ ಈ ಕಲೆ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸುಮಾರು 1 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಹೀಗಾಗಿ ಇವತ್ತು ಏನಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಕಲಾಕೃತಿಯ ಬೇಡಿಕೆ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಸರ್ಕಾರ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಇನ್ನು ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ CM ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಏನಂತಂದರೆ ನಾವು ಉತ್ತೇಜನ ಕೊಡ್ತೀವಿ, ತರಬೇತಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈಗಿರುವ ಏನೊಂದು ಆರ್ಟಿಸ್ಟ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಅವರೇನಂತಂದರೆ ಈ ಕೆಲಸ ಬೇಡ ಅಂತ ವಾಪಸ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಇಲ್ಲ. ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ತೊಂದರೆಯಿಂದ ಏನಂತಂದರೆ ಈ ಕಲೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಕೆಲಸ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನೊಂದು ಡೈಲಿಯ ಉಪಜೀವನ ಕೂಡ ಆಗದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈ ಒಂದು ಕಲಾವಿದರದು ಇವತ್ತು ಶೋಚನೀಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಪದ್ಮಶ್ರೀ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೆದಂಥ ಶಾ ಅವರೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ನಾನು ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಏನಂತಂದರೆ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತು ಮೋದಿಜಿ ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಅವರು ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸಿದ್ರು, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೂಡ ಅವ್ರು ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸಿದ್ರು. ಯಾಕಂತಂದರೆ BJP ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಒಂದು ಕಲಾಕೃತಿಗೆ ನ್ಯಾಯನೂ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಆದರೆ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಇಲ್ಲದೆ ಏನಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಕಲೆ ನಶಿಸಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂಥ ಬೇಡಿಕೆ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಕಳಕಳಿ ಇದೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾನು ಮಾತಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. सर क्या बोलते हैं आप इसके बारे में? ये वर्क तुमको पद्मश्री दिए, लेकिन कैसा चल रहा है वर्क का? कौन तो पूछ रहे क्या नहीं, कैसा क्या बोलते हैं? ये जब से कोविड आया तब से है सो बिजली वर्क का सेल बहुत कम हो गया। क्योंकि इसको ज़्यादातर फॉरेनर पकड़ लेंगे, क्योंकि इसको ज़्यादातर फॉरेनर्स लोग ख़रीदते हैं इसको, इसलिए हमारा सेल कम हो गया और कारीगरों का बहुत बुरा हाल है। और गवर्नमेंट इसको मार्केटिंग करी इंटरनेशनल लेवल पे तो कारीगरों का कुछ भला हो सकता है। और मैं बार बार प्रेस वालों के सामने बोलता हूँ कि मैं जैसा टीचर्स में एक MLC चुन के है सो असेंबली में भेजते हैं, वैसी कारीगरों में एक कारीगर को चुन के असेंबली भेजे तो वो गवर्नमेंट तक कारीगरों के प्रॉब्लम्स है सो भेजता है, वो प्रॉब्लम्स सॉल्व हो सकते हैं। क्योंकि गवर्नमेंट को हमारे बारे में हमारी ज़िंदगी कैसी गुजर रही क्या है गवर्नमेंट को कुछ नहीं मालूम। अगर एक MLC चुन के है सो असेंबली में भेजे तो वो कारीगरों की बात गवर्नमेंट तक पहुंचा सकता है, उससे भी हमको कुछ सहूलत मिल सकती है। अब बजट में बम्बई भी क्या बोले, इसको ये कले को हम उत्तेजन देते और इसको तरबेती देने को व्यवस्था करते बोल के सब बोले, क्या बोलते हैं इसके बारे में? बम्बई जी का मैं शुक्रिया अदा करता हूँ कि बिजली काम को बजट में याद करे और इससे बिजली काम वालों को कारीगरों को बहुत बड़ी मदद मिलेगी इससे। मार्केटिंग बोले तो कैसा होना, कैसा मार्केटिंग होना, अब कैसा वो तो पहले कैसा था अब कैसा है? ये क्या है यहाँ के बिदर के कारीगर जो बना के मिडलमैन को देते हैं, वो अपना उसके अंदर प्रॉफिट डाल के है ज़्यादा कीमत से बेचता और कारीगर को उसका बेनिफिट नहीं मिलता। गवर्नमेंट अपने लेवल पे है इंटरनेशनल लेवल पे मार्केटिंग करी तो वो कारीगरों का कुछ भला हो सकता। कैसा पूरा एक कलाकृति रेडी होने को कितना दिन लगते हैं, क्या क्या इसको यूज़ करना पड़ता है, पूरा प्रोसेस कैसा है? पूरा प्रोसेस ये है कि ये इसका बेस मेटल जो होता है जिंक और कॉपर होता है। 1 kg जिंक में 60 ग्राम कॉपर होता। पहले इसकी मोल्डिंग कर लेते हैं, सैंड कास्टिंग कर लेते हैं, इसके बाद फिर फाइल से घसाई कर लेते हैं, घसाई करने के बाद फिर स्टील चीज़र से
ये स्टील चीज़ल से उसको डिज़ाइन डाल लेते हैं, डिज़ाइन डालने के बाद फिर स्टील चीज़ल से उस तरह से एंग्रेविंग कर लेते हैं, और जो साइज़ का ग्रूव है वो साइज़ का सिल्वर वायर उसके अंदर चीज़ल और हैमर से इनले कर देते हैं। बाद में फिर इसको स्मूथ करते हैं, स्मूथ फाइल से, सैंड पेपर से, बफिंग से करने के बाद ये आइटम पूरा एकदम वाइट हो जाता है, स्टेनलेस स्टील जैसा, ना चांदी दिखता ना जग दिखता, एकदम वाइट हो जाता है। बीदर के ख़िले में ख़ास किस्म की मिट्टी मिलती है जिसमें नेचुरल केमिकल्स है, और बेंगलोर से केमिकल इंजीनियर आके भी पता नहीं लगा सके कि इसके अंदर क्या है। तो वो मिट्टी के 6 भाग, एक भाग अमोनियम क्लोराइड का लेके सोल्यूशन बनाते हैं। सोल्यूशन बना के ये आइटम को उसके अंदर डाल देने से जिंक पोर्शन ब्लैक हो जाता है, सिल्वर वैसी वाइट रहता है। और हमको आजकल ख़िले से मिट्टी लेने की भी बहुत मुश्किल आ रही है, क्या जहाँ से मिट्टी मिलती है वो उसके दरवाजे बंद कर दें। डीसी साहब से मेरी गुजारिश है कि एक दरवाज़ा खुला के हमको मिट्टी लेने दो, नहीं तो अगर मिट्टी नहीं मिली तो ये काम ख़त्म है, समझिए। ये 600 साल पुराना काम है, ख़त्म है ये सिर्फ बीदर में ही बनता है? ये सिर्फ बीदर में बनता है, बीदर में निकला इसलिए अब इसका नाम बिदरी वर्क है। 14th सेंचुरी में जब किला बन रहा था तब एक कारीगर आया था ईरान से, अब्दुल्ला बिन खैसर। वो लोहे में सोने और चांदी का काम करता था और पत्थर में शेल इनले करता था, जो बीदर के फोर्ट में अभी भी उसका निशान बाकी है। तो वो अपनी टेक्निक छुपा के करता था। बीदर के शेट्टी फैमिली के 2 कारीगर उसके पीछे पड़े हुए थे उसकी टेक्निक हासिल करने के लिए। किसी तरह से भी उसकी टेक्निक हासिल करके वो जिंक मेटल पे सिल्वर और गोल्ड इनले करके इसका नाम दिए बिद्री वर्क। ಸೊ ಇದಿಷ್ಟು ಏನೊಂದು ಬಿದ್ರಿ ಕಲಾಕೃತಿಯಿಂದ ಏನೊಂದು ಪದ್ಮಶ್ರೀ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೆದಂಥ ಶಾ ಅವರ ಮಾತಾಗಿತ್ತು. ಟೋಟಲಿ ಈ ಒಂದು ಕಲೆ ಏನಿದೆ, ಈ ಒಂದು ಕಲೆ ಮಾಡುವಂಥ ಕಲಾವಿದರೇನಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತೇನಂತಂದರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕೆಲಸ ಕಡೆ ಏನಂತಂದರೆ ಮುಖ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ ಬೀದರ್ನ ಕೋಟೆ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸಿಗುವಂಥ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಈ ಒಂದು ಕಲಾಕೃತಿಗೆ ಹೊಳಪು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಇವರು ಕಲಾವಿದರು ಹೇಳ್ತಿರುವಂಥದ್ದು. ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆದಮೇಲೆ ಈ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಸಿಗುವಂತಹ ಮಣ್ಣಿನ ಸೊಲ್ಯೂಷನ್ನಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಇಟ್ಟರೆ ಅದು ಸಿಲ್ವರ್ ಮತ್ತು ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಥರ ಏನಂತಂದರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ಹೊಳಪು ಕೊಡುತ್ತದೆ. ಇದೇನಂತಂದರೆ ಇದರ ವಿಶೇಷತೆ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ಈಗ ಅಂದರೆ ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಈ ಕಲೆ ನಿಮಗೆ ನೋಡಲು ಸಿಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಯಾವುದೇ ದೇಶದಲ್ಲಿ ಇದು ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ಕಲಾಕೃತಿ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಇರಾನ್ನಿಂದ ಬಂದಂಥ ಕಲಾವಿದರೊಬ್ಬರು ಆ ಒಂದು 16th ಸೆಂಚುರಿಯಲ್ಲಿ ಏನಂತಂದರೆ ಅವರು ಈ ಒಂದು ಟೆಕ್ನಿಕ್ ಕಂಡುಹಿಡಿದಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಈ ಒಂದು ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ ಕಲೆಗೆ ಪದ್ಮಶ್ರೀಯನ್ನು ಅರಸಿ ಬಂದಿದೆ. ಆದರೆ ಇದಕ್ಕೆ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಕೂಡ ಏನಂತಂದರೆ ಸರ್ಕಾರ ಉತ್ತೇಜನ ಕೊಟ್ಟು ಇಂಥ ಒಂದು ಕಲಾವಿದರಿಗೆ ಉಳಿಸಿ ಬೆಳೆಸುವಂಥ ಕೆಲಸ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲಿನ ಏನೊಂದು ಪದ್ಮಶ್ರೀ ಪುರಸ್ಕೃತ ಶಾ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು. ಕ್ಯಾಮ್ರಾಮನ್ ಅಮೃತ್ ಜೊತೆ ಲಿಂಗೇಶ್ ಮರ್ಕಲೆ, ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್, ಬೀದರ್. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ. ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಏಷ್ಯಾನೆಟ್ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್.